हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम आधी वाचूया आणि गिवन पहिल्यांदा लिहूया. गिवन काय दिले ते बघूया. सो प्रॉब्लेम असा आहे, फॉर अ सर्टन मशीन व्ही आर व्हेलॉसिटी रेशो इज 140. सो व्ही आर दिलेला आहे, व्ही आर इज इक्वल टू 140 टू लिफ्ट ए लोड ऑफ 10 किलो न्यूटन. लोड दिला आहे डब्ल्यू इज इक्वल टू 10 किलो न्यूटन म्हणजे 10,000 न्यूटन. पुढे काय म्हणले, ॲन एफर्ट ऑफ 100 न्यूटन. एफर्ट किती लागतोय 10 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायला 100 न्यूटन इज रिक्वायर्ड. कॅल्क्युलेट एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 45 किलो न्यूटन. 45 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायला किती एफर्ट लागतोय तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि दुसरं काय विचारले, ऑल्सो आयडेंटिफाय द टाईप ऑफ मशीन. आता ते गिवन टू फाइंडमध्ये लिहूया. टू फाइंड काय करायचं आहे, पहिला आकडा एफर्ट फाइंड करायचा आहे. डब्ल्यू इज इक्वल टू 45 किलो न्यूटन असताना पी ॲट डब्ल्यू इज इक्वल टू 45,000 न्यूटन. किलो न्यूटनचं डायरेक्ट मी न्यूटनमध्ये लिहिलं करून इंटू 1000 केलं. अँड ऑल्सो आयडेंटिफाय द टाईप ऑफ मशीन. दुसरा आहे टाईप ऑफ मशीन. टाईप ऑफ मशीन आयडेंटिफाय करायचं आहे, म्हणजे रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. आता फॉर्म्युला काय काय लागणार बघा. फॉर्म्युला कोणते कोणते लागणार, तर पहिलं एफर्ट काढायचा असेल. एफर्ट कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतोय, पी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतोय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू असते डब्ल्यू डिवायडेड बाय पी. सो आपल्याला डब्ल्यू दिलाय, पी फाइंड करायचं आहे. डब्ल्यू दिलाय, पी फाइंड करायचं आहे. हे डब्ल्यू आणि पी वेगळी आहे आणि आपल्याला या डब्ल्यूसाठी पी काढायचं आहे. या डब्ल्यूसाठी पी एवढा आहे, पण या डब्ल्यूसाठी पी या फॉर्म्युल्यामधून काढावं लागेल. मग त्यासाठी डब्ल्यू दिलाय, पी काढायचे आपल्याला. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कुठून काढणार, मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला परत हाच फॉर्म्युला वापरावा लागेल, डब्ल्यू बाय पी. आणि ते डब्ल्यू बाय पी आपल्याला दिले. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मशीनसाठी सेम असते. कोणताही लोड घ्या, कोणताही एफर्ट असला तरी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज व्हेलॉसिटी रेशो तेच राहतात. त्यामुळं मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा परत फॉर्म्युला काय वापरायचा, डब्ल्यू डिवायडेड बाय पी. मग यातनं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज निघेल ते इथं टाकायचं. मग पी इकडे येणार, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज तिकडे जाणार आणि मग पी निघेल. ओके, ते झालं पहिल्या आकड्यासाठी. सेकंड आहे टाईप ऑफ मशीन. टाईप ऑफ मशीनसाठी रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल आहे ते कसं काढणार, इफिशियन्सी काढल्यानंतर. इफिशियन्सी काढावी लागेल. त्यासाठी इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. आता त्यातलं एम ए आपण इथं काढणार आहे, व्ही आर ऑलरेडी दिलंय आणि इंटू त्याला 100 करायचं, इफिशियन्सी निघेल. आणि इफिशियन्सी जर 50% जास्त आली तर मशीन इज रिव्हर्सिबल आणि इफिशियन्सी जर 50% कमी आली तर मशीन इज नॉन रिव्हर्सिबल असणार आहे. ओके, तर आता सोल्युशनला सुरुवात करूया. सोल्युशन पहिल्यांदा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढून घेऊया, म्हणजे आपल्याला पी निघेल. तर पहिल्यांदा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू फॉर्म्युला असतोय डब्ल्यू डिवायडेड बाय पी. डब्ल्यू आपल्याला दिलंय, डब्ल्यू आहे 10,000 आणि डिवायडेड बाय पी आहे 100. ओके, म्हणजे किती येतं, एम ए 100 येतं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. कॅल्शियममध्ये टाका, 100 आन्सर येतं. ओके, हे झालं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता परत मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला वापरायचा आणि पी काढायचं. सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला निघाले. आता आपल्याला पाहिजे पी. पी इकडे घ्या आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज तिकडे डिवाइड होईल. सो डब्ल्यू डिवायडेड बाय एम ए. सो पी इज इक्वल टू काय येईल, डब्ल्यू किती दिले 10,000. सॉरी, आता या डब्ल्यूला आपल्याला पी काढायचं आहे, म्हणजे डब्ल्यू 45,000 घ्यायचं आणि डिवायडेड बाय एम ए दिला आहे 100. सिम्पल आहे, 2 0 जातील आणि पी इज इक्वल टू 450 न्यूटन एवढा एफर्ट आपल्याला 45 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायला लागेल. हे झालं आन्सर. आता दुसरं काय विचारले, टाईप ऑफ मशीन विचारले, त्यासाठी इफिशियन्सी काढायची आहे. दुसरं आहे इफिशियन्सी, हे पहिलं होतं. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिलं आहे 100 आलं आहे, ते 100 टाकलं, डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो आहे 140 आणि इंटू त्याला 100. सो हे किती येतं आहे बघा, कॅल्शियममध्ये पुट करा.
100 डिवायडेड बाय 140 इंटू 100. सो हे आन्सर येतं आहे 71.42%मध्ये. 71.42% एवढी इफिशियन्सी आली. आता इफिशियन्सी बघा, 50%पेक्षा इफिशियन्सी कशी आहे, ग्रेटर आहे. सो इफिशियन्सी इज इक्वल टू 71.42% विच इज ग्रेटर दॅन 50%. देअरफॉर 50%पेक्षा जास्त असल्यामुळं द मशीन इज रिव्हर्सिबल. द मशीन इज रिव्हर्सिबल. असं या प्रॉब्लेमचा आन्सर आहे. तो अशा पद्धतीनं सिम्पल प्रॉब्लेम होता. त्यामध्ये एक एफर्ट दिला होता आणि दुसऱ्या एका लोडला आपल्याला एफर्ट फाइंड करायचा होता आणि मशीनचा टाईप सांगायचा होता कोणता आहे. त्यासाठी आपण इफिशियन्सी काढली आणि 50%पेक्षा इफिशियन्सी जास्त असल्यामुळे ही मशीन रिव्हर्सिबल आहे. थँक्यू.